आपण अनेकदा बघतो ना, म्हणजे एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली की आपल्याला प्रचंड राग येतो किंवा आपण खूप फ्रस्ट्रेट होतो. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच महत्वाच्या आणि काय म्हणता येईल एका मूलभूत प्रश्नावर बोलणार आहोत. आपण आयुष्य जगतोय की आयुष्य आपल्याला चालवतंय? हो, हा खरोखरच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि आज आपण उपलब्ध स्रोतांच्या आधारे जे प्रोॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह असणं म्हणतो ना, त्या दोन वृत्तींमधील नेमका फरक काय आहे हे समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. म्हणजे परिस्थितीचे गुलाम होण्यापासून ते स्वतःच्या भावनांवर जाणीवपूर्वक नियंत्रण मिळवण्यापर्यंतचा तो प्रवास कसा असतो हे आपण आज उलगडून दाखवणार आहोत. नक्कीच. कारण रोजच्या धावपळीत बघायला गेलं तर आपण सगळेच कधी ना कधी खूप रिॲक्टिव्ह पद्धतीने वागतो. म्हणजे ट्रॅफिकमध्ये कोणी गाडी आडवी घातली किंवा किंवा कोणी काही वाईट बोललं की आपण लगेच प्रतिक्रिया देतो. पण या सर्व स्रोतांचा अभ्यास करताना माझ्या मनात एक विचार आला, म्हणजे संकट आलं की तिथे लगेच प्रतिक्रिया देणं ही तर माणसाची अगदी नैसर्गिक सवय आहे ना? हो, तसं पाहिलं तर ती नैसर्गिकच आहे. मग जर ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, तर या स्रोतांमध्ये याला इतकं धोकादायक का मानलं गेलंय? हा खूप चांगला मुद्दा आहे. आणि बघा, कोणतीही गोष्ट नैसर्गिक असणं म्हणजे ती कायम उपयुक्त असेलच असं नाही. हे सगळं रिॲक्टिव्ह असणं म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मेंदूच्या पातळीवर जावं लागेल. म्हणजे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून. अगदी. आपल्या मेंदूमध्ये अमिगडाला नावाचा एक भाग असतो. जेव्हा अचानक एखादं उद्दीपन किंवा स्टिम्युलस समोर येतो ना, म्हणजे एखादं संकट. हो, समजा आदिमानवाच्या काळात समोर अचानक एखादा हिंस्र प्राणी आला, तेव्हा हा अमिगडाला लगेच सक्रिय व्हायचा. तिथे शांतपणे विचार करत बसण्यापेक्षा फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळ काढा ही तात्काळ प्रतिक्रिया जीव वाचवण्यासाठी आवश्यकच होती. अच्छा, म्हणजे तो मेंदूचा काय म्हणता येईल डिफेन्स मेकॅनिझम आहे. बरोबर. धोक्याची घंटा वाजताच प्रतिक्रिया देणे हे आपल्या मेंदूचं डिफॉल्ट सेटिंग बनलेलं आहे. आणीबाणीच्या वेळी हे उपयुक्त आहे. पण अडचण कुठे येते माहितीये? कुठे? आजच्या आधुनिक जगात परिस्थिती बदलली आहे, पण मेंदूचं ते डिफेन्स मेकॅनिझम अजूनही तेच आहे. आज रस्त्यावर हिंस्र प्राणी येत नाहीत. समोरासमोर येतो तो बॉसचा एखादा रागीट ईमेल. हो, किंवा मग सोशल मीडियावरची एखादी निगेटिव्ह कमेंट. अगदी बरोबर. पण आपला मेंदू आजही या समस्यांना तो जंगलातला धोका समजूनच प्रतिक्रिया देतो. आणि म्हणूनच आपण क्षणात रागावून अत्यंत टोकाची किंवा चुकीची प्रतिक्रिया देतो. बापरे, हे ऐकायला थोडं भयानकच वाटतं. स्रोतांमध्ये खूप स्पष्ट सांगितलंय की ही नैसर्गिक प्रतिक्रिया जेव्हा कायमस्वरूपी सवय बनते तेव्हा व्यक्ती खऱ्या अर्थाने बाह्य परिस्थितीची गुलाम बनते. मला ना इथे एक रूपक आठवतंय. म्हणजे हे थोडं एका रिमोट कंट्रोल गाडीसारखं नाहीये का? रिमोट कंट्रोल गाडी. आणि इथेच स्रोतांमध्ये जी प्रोॲक्टिव्ह असण्याची ताकद सांगितली आहे ती कामी येते. प्रोॲक्टिव्ह माणूस केवळ अंधारात प्रतिक्रिया देत नाही, तर तो आपला प्रतिसाद जाणीवपूर्वक निवडतो. एक मिनिट, प्रतिसाद निवडतो म्हणजे हे पचवायला थोडं जड जातंय. आपण एका उदाहरणावरून बघूया का? हो, सांगा ना. समजा प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या व्यक्तीचं कोणीतरी खूप वाईट शब्दांत अपमान केला. अशा वेळी राग येणं स्वाभाविक आहे. पण या सिद्धांतानुसार तो राग त्या व्यक्तीने स्वतः निवडलेला आहे असं म्हणणं थोडं अन्यायकारक नाही का वाटत? म्हणजे यात अपमान करणाऱ्या त्या समोरच्या माणसाची काही चूक नाहीये का? हा बऱ्याच लोकांचा गोंधळ उडवणारा प्रश्न आहे. इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की समोरच्या व्यक्तीला निर्दोष ठरवण्याचा अजिबात हेतू नाहीये. त्याची कृती पूर्णपणे चुकीची असू शकते. बरोबर. पण स्रोतानुसार आपल्याला उद्दीपन आणि प्रतिसाद यातील फरक समजून घ्यावा लागेल. अपमान करणे ही त्याची कृती आहे, ते झालं उद्दीपन. पण त्यानंतर आपण जो राग व्यक्त करतो तो झाला आपला प्रतिसाद. म्हणजे कृती आणि प्रतिक्रिया या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच. एक रिॲक्टिव्ह व्यक्ती काय म्हणेल, त्याने मला राग आणला. इथे ती व्यक्ती स्वतःच्या रागाची जबाबदारी त्या समोरच्या माणसावर ढकलते. म्हणजे तिने आपला रिमोट कंट्रोल त्या समोरच्याच्या हातात दिला. अगदी बरोबर. पण एक प्रोॲक्टिव्ह व्यक्ती म्हणते, त्याने माझा अपमान केला आणि त्या विशिष्ट परिस्थितीत मी रागावायचं ठरवलं. मी रागावायचं ठरवलं. हे ऐकायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात करणं खूप अवघड आहे. कारण राग अनेकदा येतो ना, आपण तो मुद्दा मानत नाही. म्हणूनच स्रोतांनी एका अतिशय महत्त्वाच्या पॉज किंवा गॅप बद्दल सांगितलं आहे. उद्दीपन आणि आपला प्रतिसाद यांच्यामध्ये गॅप असतो आणि त्या गॅपमध्येच आपली खरी ताकद दडलेली आहे. पॉज म्हणजे कंट्रोल परत मिळवणं. म्हणजे तो जो मधला वेळ असतो जेव्हा एखादी घटना घडते आणि आपण रिॲक्ट करतो. हो, मेंदू धोक्याचे सिग्नल देत असतो.
पण त्या गॅपमध्ये आपण स्वतःला थांबवणं हे म्हणजे त्या सिस्टीममध्ये मॅन्युअल ओव्हरराईड करण्यासारखं आहे. अरे वा, हे मॅन्युअल ओव्हरराईडचं उदाहरण खूप छान आहे. पण इथे मला आणखी एक प्रश्न पडतोय. विचारा. अनेकदा लोक असा पॉज घेतात, प्रतिक्रिया देणं टाळतात, पण ते आतून खूप खवळलेले असतात. बाहेरून एकदम शांत राहण्याचा प्रयत्न करतात. तर प्रोएक्टिव्ह असणं म्हणजे भावना दाबून ठेवणं, म्हणजे त्या सप्रेस करणं, असा तर अर्थ होत नाही ना? नाही, अजिबात नाही. यावर स्रोतांनी अतिशय स्पष्ट प्रकाश टाकला आहे. प्रोएक्टिव्ह असणं म्हणजे भावना दाबून ठेवणं नव्हे. सप्रेस करणे आणि मॅनेज करणे यात खूप मोठा फरक आहे. तो कसा? भावना दाबून ठेवणं म्हणजे त्याकडे डोळेझाक करणं. आतून राग आलेला असताना खोटा हसरा चेहरा करणं ही सवय भयानक असू शकते. पण प्रोएक्टिव्ह व्यक्ती भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असते. ती व्यक्ती भावना सप्रेस करत नाही, तर ती मॅनेज करते. म्हणजे भावनांचा पूर्ण स्वीकार करणं. हो, जेव्हा राग येतो तेव्हा ती व्यक्ती स्वतःला सांगते, हो, मला आता खूप राग आला आहे आणि ते स्वाभाविक आहे. पण या रागाच्या भरात मी काहीतरी चुकीचं बोलून माझंच नुकसान करून घेणार नाही. हे जे आंतरिक नियंत्रण आहे ना, ते महत्वाचं आहे. मला वाटतं हे समजून घेण्यासाठी आपण स्रोतांमध्ये दिलेल्या त्या इंटरव्ह्यूच्या उदाहरणाकडे जायला हवं. हो, ते खूप प्रॅक्टिकल उदाहरण आहे. समजा एका व्यक्तीचा खूप महत्वाचा इंटरव्ह्यू रिजेक्ट झाला. आता जर ती व्यक्ती रिॲक्टिव्ह असेल तर ती काय म्हणेल? ती म्हणेल, अरे ही सिस्टमच खराब आहे किंवा माझं नशीबच खराब आहे. अगदी बरोबर. अपयश आलं की इतरांना दोष देणं सोपं असतं. आणि या उलट एक प्रोएक्टिव्ह व्यक्ती कदाचित म्हणेल, मी यात काय सुधारणा करू शकते, CV मध्ये काही बदल करायला हवा का? हे खूप सकारात्मक आहे. हो. पण इथे माझा एक छोटासा आक्षेप आहे. कोणता? कधी कधी सिस्टम खरोखरच खराब असते ना, जगात अन्याय आहे, वशिला चालतो हे वास्तव आहे, अशा वेळी मीच काय सुधारणा करू असं सतत म्हणणं म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करण्यासारखं नाही का? हां, एक अतिशय व्यावहारिक आक्षेप आहे. आणि इथेच या सिद्धांताची खोली समजून घ्यावी लागते. जगात अन्याय आहे हे 100% खरं आहे. पण स्रोतांचा मुख्य युक्तिवाद असा आहे की आपण आपली ऊर्जा कुठे केंद्रित करतो. म्हणजे काय? जे घटक आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत, जसे की सिस्टम किंवा इतर लोकांचे निर्णय, त्यांवर सतत लक्ष केंद्रित केल्याने फक्त फ्रस्ट्रेशन वाढतं. याला बाह्य नियंत्रण म्हणतात. पण प्रोएक्टिव्ह व्यक्ती आपला फोकस अशा गोष्टींवर आणते ज्या तिच्या सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स म्हणजेच प्रभाव क्षेत्रात आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकतो, जसं की स्वतःची कौशल्य वाढवणे. अगदी तसंच. जेव्हा लक्ष समस्येवरून हटवून उपायावर केंद्रित होतं तेव्हा माणूस समस्येचा भाग न राहता उपायाचा भाग बनतो. यालाच ग्रोथ माइंडसेट म्हणतात. म्हणजे आपण नेहमी दोष देण्याऐवजी जबाबदारी घेणे महत्वाचे आहे. हा खूप मोठा धडा आहे. पण हे सगळं बोलायला छान वाटतं. प्रत्यक्षात हे अंमलात आणायचं कसं? कारण सवय मोडणं खूप कठीण असतं. बरोबर. आणि म्हणूनच स्रोतांमध्ये एक अत्यंत साधी पण तितकीच प्रभावी अशी 3 सूत्री पद्धत किंवा ॲक्शन प्लॅन दिला आहे. अरे वा, काय आहेत त्या 3 पायऱ्या? पहिली पायरी आहे पॉज घ्या. मगाशी आपण ज्या गॅपबद्दल बोललो तो गॅप निर्माण करा. पहिली प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखा. ठीक आहे, पॉज घेतला. दुसरी पायरी? दुसरी आणि सर्वात कठीण पायरी, दोष देणे बंद करा. हां, हे खूप कठीण आहे. हो, कारण मानवी अहंकार नेहमी इतरांवर बोट दाखवतो. परिस्थितीला, नशिबाला किंवा समोरच्या व्यक्तीला दोष देण्याची ती जुनी सवय जाणीवपूर्वक तिथेच तोडावी लागते. म्हणजे स्वतःला शांत करून परिस्थिती स्वीकारायची. आणि तिसरी पायरी आहे कृती करा. आता स्वतःला तो एकच प्रश्न विचारायचा, या क्षणी माझ्या हातात काय आहे? आणि त्यावर पूर्णपणे सकारात्मक कृती करायची. म्हणजे पॉज घ्या, दोष देणं बंद करा आणि कृती करा. हे सूत्र दिसायला सोपं वाटलं तरी सुरुवातीला मानसिक संघर्ष होईलच. नक्कीच होईल. आणि म्हणूनच तज्ज्ञांनी सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा मानला आहे. यश हे एका साध्या निर्णयापासून सुरू होतं. मी रिॲक्ट करणार नाही, मी निवडणार. पण हा बदल एका रात्रीत होत नाही. रोज स्वतःला याची आठवण करून द्यावी लागते. खरंच, हा एक अत्यंत शक्तिशाली विचार आहे. या संपूर्ण सखोल चर्चेतून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपण अनेकदा स्वातंत्र्य किंवा मुक्ती बाह्य जगात शोधत असतो ना? हो, आपल्याला वाटतं पैसा आला किंवा परिस्थिती बदलली की आपण स्वतंत्र होऊ. अगदी तेच. पण या चर्चेतून मिळालेला मुख्य धडा हाच आहे की स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्रतिक्रिया न देता आपला प्रतिसाद निवडणे होय. खरी मुक्ती बाह्य जगात नसून ती आपण घेणाऱ्या या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये दडलेली आहे. अगदी 100% बरोबर.
पण जाता जाता मला एका गोष्टीवर बोलावंसं वाटतं. श्रोतपमध्ये एक ओळ होती की रागावणे हा देखील एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असू शकतो. हो, होती तशी ओळ. यावर विचार करताना एक अत्यंत अस्वस्थ करणारा विचार माझ्या मनात डोकावतोय. कोणता विचार? जर आपण प्रत्येक भावनिक प्रतिसाद खरोखरच जाणीवपूर्वक निवडू शकत असू, म्हणजे जर राग ही एक मेंदूने केलेली निवड असू शकते, तर याचा अर्थ असा होतो का की आयुष्यात कितीही संकटे किंवा दुःखे आली तरी आनंदी राहणे हा सुद्धा निव्वळ आपला रोजचा ठरवून घेतलेला वैयक्तिक निर्णय असू शकतो? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. जर आपण आपला मूड स्वतः निवडू शकतो तर आनंद ही निवड का असू शकत नाही? हा असा एक प्रश्न आहे जो खऱ्या अर्थाने जगण्याची दिशा बदलू शकतो. आपल्या ऐकणाऱ्यांनी सुद्धा यावर नक्की विचार करावा. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया.